नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर। आज आपण इन्फोसिस मध्ये जी जॉब हायरिंग असणार आहे त्याच्याबद्दल माहिती शेअर करणारच आहोत। व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर पहा, जसं आपलं फॅमिली मेंबर आता टोटल 1.5K झालेले आहेत। आपल्याला असं नोटीस झालेलं आहे तर काही जे कॅन्डिडेट आहेत तर ते कम्युनिकेशन स्किल्समुळे म्हणजे एज्युकेशन त्यांचं झालेलं आहे चांगल्या रीतीने, बट ॲज अ कम्युनिकेट त्यांना करता येत नाहीये, त्याच्यामुळे ते जॉबसाठी स्ट्रगल करत आहेत। किंवा जे तुमचा दुसराही जो काही कन्सर्न आहे, तर बरेचसे कॅन्डिडेट पहा आपला मोबाईल नंबर वगैरे विचारत आहेत, तर मग आपल्याशी बोलायचा प्रयत्न करायचा आहे। तर त्याच्यासाठी आपण ऑलमोस्ट एक थॉट आहे पहा माइंडमध्ये आलेला, तर नेक्स्ट वीकमध्ये किंवा जसं आपल्याला शक्य आहे तसं आपण एकदा लाईव्ह सेशन किंवा दर महिन्याला एकदा जर शक्य झालंच तर मंथमध्ये एकदा आपण लाईव्ह सेशन करण्याचा प्रयत्न करूया, ज्याच्यामध्ये जे पण तुमचे कन्सर्न्स असतील, ठीक आहे, जे पण क्वेश्चन्स असतील, काही क्वेरी असेल, जसं तुमचं सिलेक्शन होत नाहीये किंवा एज्युकेशन गॅप असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल, किंवा करिअर गॅप आहे तर त्याच्यासाठी काय सोल्युशन आहे का, जे पण तुमचे काही प्रश्न असतील, जे ऑल क्वेरीज असतील किंवा जे पण काही कन्सर्न आहेत तर त्याला आपण सॉल्व्ह कशा प्रकारे करता येईल तर त्याचाही प्रयत्न करूया। तर त्याच्यासाठीच आपण लाईव्ह येण्याचा पण प्रयत्न करणारच आहोत। म्हणजे कम्युनिकेशन स्किल हे फक्त एक्झाम्पल आहे, बाकीचेही तुमचे भरपूर सारे कन्सर्न असू शकतात, तर ते आपण कन्सर्न त्या दिवशी संपूर्ण एक दिवस देऊया आणि त्याच्यामध्ये फक्त कन्सर्न रिलेटेड आपण त्याच्यामध्ये बोलणार आहोत। तर आज आपण या व्हिडिओमध्ये इन्फोसिसमध्ये जे रिक्रुटमेंट आहे त्याच्याबद्दल माहिती सांगणारच आहोत। तर इन्फोसिसमध्ये महत्वाचं म्हणजे तुम्ही टायटल वाचलंच असेल पहा, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असणार आहे तर हा फ्रेशरसाठी ड्राईव्ह आहे। कारण पाठीमागचे जेवढे पण ड्राईव्ह झालेले आहेत इन्फोसिसमध्ये, मग सर्व्हिस डेस्कसाठी असू द्या, व्हॉइस मध्ये असू द्या, कस्टमर सर्व्हिससाठी असू द्या किंवा बॅक ऑफिसच्या रिलेटेड जे पण आहेत, तर ते सगळे 1 ते 5 वर्ष ज्या कॅन्डिडेटला एक्सपिरियन्स आहे तर अशा कॅन्डिडेटसाठी ते ड्राईव्ह होते। सेकंड, आता या व्हिडिओच्या मार्फत जे पण कॅन्डिडेट फ्रेशर आहेत तर हा त्यांच्यासाठी खूप युजफुल व्हिडिओ आहे पहा, कारण इन्फोसिस सारख्या इंडियन एमएनसी कंपनीमध्ये ड्राईव्ह आहे आणि खूप चांगल्या प्रकारे ड्राईव्ह आहे। इन्फोसिसमध्ये जसं जर पाठीमागचे जे कॅन्डिडेट गेले असतील तर 3 महिन्याचा कूलिंग पिरियड आहे पहा। जर कोण कॅन्डिडेट आपले पाठीमागचे 3 महिने जर इंटरव्ह्यूला गेले असतील तर त्यांना 3 महिने इंटरव्ह्यू देता येणार नाही। जर तुमचं त्या ठिकाणी सिस्टम मध्ये अपडेट झालं असेल तर ठीक आहे। इन केस तुम्हाला एक सल्ला देतो की काही कारणास्तव तुमचं सिलेक्शन होत नाही, रिक्रुटर डायरेक्ट तुम्हाला सांगतोय ओपनली की हाय डिअर सो अँड सो युअर नेम, बाय एनी चान्स रिक्रुटर इज नॉट हायरिंग यू बिकॉज ऑफ युअर करियर एज्युकेशन गॅप, करियर गॅप और इरिलेव्हंट एक्सपिरियन्स और कम्युनिकेशन इश्यू। सो तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करा, ओके नो प्रॉब्लेम, दिस टाइम आय एम नॉट सिलेक्टेड, डोंट वरी, बट आय हॅव लर्न सो मेनी थिंग्स, असं तुम्ही सांगा। अँड प्लीज डोंट अपडेट इन युअर डेटाबेस, असं तुम्ही सांगा। भले तुम्ही इन्फोसिसमध्ये जा, टीसीएस मध्ये जा, विप्रो म्हणजे कुठल्याही कंपनीमध्ये तुम्ही जा, बाय एनी चान्स, एनी म्हणजे हे मी अगोदरच सांगतोय, जे पण कारण असेल, मे बी तुम्हाला रिझन दिलं किंवा त्यांना तुम्ही विचारा की बाबा, कधी कधी एचआर असं ओपनली शेअर करत नाही, भरपूर सारी कारण असतात। म्हणजे काही मुलं तर अग्रेसिव्हच होतात की मग का तुम्ही सिलेक्शन करत, ऍज अ रिक्रुटर खूप प्रेशर, म्हणजे मॅनेजमेंटचा पण प्रेशर हँडल करायचा आहे, कॅन्डिडेटचा पण प्रेशर हँडल करायचा आहे, रिझन पण द्यायचंय आपण कॅन्डिडेटला का सिलेक्ट करत नाही। सिलेक्शन झालं तर ठीक आहे, वेल अँड गुड आहे, पण असं नाहीये की तुम्ही सिलेक्शन करत नाही, तर कारण द्यावं लागतात की आम्ही या कारणामुळे त्या कॅन्डिडेटला सिलेक्ट करत नाही। ठीक आहे, तर सांगायचंय मला काय की कारण विचारा रिक्रुटरला, तुम्ही कुठल्याही कंपनीमध्ये जा, कारण विचारा, त्या स्वतः त्या गोष्टीवर प्रिपरेशन करा। नेक्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही कंपनीसाठी जाता, जे तुमचं रिझन असेल त्याच्याविषयी प्रॅक्टिस करा, प्रिपरेशन करा आणि मग नेक्स्ट टाइम इंटरव्ह्यूला या। दुसरी महत्वाची गोष्ट मी सांगितली की डेटाबेस अपडेट करू नका, एकदा म्हणून बघा, जेणेकरून रिक्रुटरला वाटेल की येस कॅन्डिडेटला खूप गरज आहे, तो पुढच्या वेळेस येईल, डेटामध्ये नाव दिसलं तर त्याला इंटरव्ह्यू देता येणार नाही, तर त्याच्यामुळे ती एक रिक्वेस्ट तुम्ही करा। तुम्ही आता जरी सिलेक्शन नाही केलं तर फक्त मला रिजेक्ट करा, पण डेटामध्ये तुमच्या डेटामध्ये अपडेट करू नका, असं तुम्ही त्यांना सांगा। आता जॉब प्रोफाईल बद्दल माहिती सांगतो बघा, हे सांगणं पण गरजेचं होतं, कारण बरेचसे कॅन्डिडेट तसे मे बी करतच नसतील, तर त्याच्यामुळेच आपण ही इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे। तर आता इन्फोसिसमध्ये कशा प्रकारे इंटरव्ह्यू होणार आहेत किंवा कशासाठी इंटरव्ह्यू आहेत, एज्युकेशन डिटेल काय आहे, डेट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकेशन काय आहे, आता आपण त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन देणार आहोत। वॉक इन फॉर फ्रेशर्स सर्व्हिस डेस्क स्किल्स, असं त्यांनी सांगितलेलं आहे पहा, सर्व्हिस डेस्क फ्रेशरसाठी असणार आहे। त्याच्यामध्ये गुड टू हॅव स्किल्स काय, कम्युनिकेशन स्किल्स, व्हॉइस सपोर्ट आणि इंटरपर्सनल स्किल्स आहे पहा।
लोकेशन जे असणार आहे ते फेज 1 मध्ये आहे. हिंजवडी फेज 1 पुणे महाराष्ट्र या ठिकाणी लोकेशन असणार आहे. आणि सोबत तुमच्या काय काय कॅरी करायचं आहे किंवा तुम्ही कुठले कॅन्डिडेट इलिजिबल आहेत तर हे त्यांनी सांगितलेलं आहे बा. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे कॅन्डिडेट पासिंग इयर जे आहे तर ते आहे 2019 ते 23, 19 to 23 कॅन्डिडेट दे आर हायर. You all are seen like notice period, they require immediate joiner. Of course, you are a fresher, that means you are ready to immediate join. आणि याच्यामध्ये त्यांनी जसं सांगितलंय बा एज्युकेशन गॅप नसायला हवा. त्याच्यानंतर 24/7 शिफ्ट असणार आहे. वॉइसचं शिफ्ट आहे. फ्लेक्झिबल वर्क तुमचं राहणार आहे बा. एक्सलंट व्हर्बल रिटन कम्युनिकेशन स्किल, इंटरप्रिटेशन स्किल अँड ऍक्टिव्ह लिसनिंग स्किल्स तुमच्याकडे असायला हवं. तर स्क्रीनवर तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन मिळतच असेल किंवा जे जॉब डिटेल आहे, जॉब डिस्क्रिप्शन आहे हे तुम्ही रीड आउट करू शकता पहा. म्हणजे याचा तुम्हाला प्रिपरेशन करा याच्या संदर्भात. जसं त्यांनी कम्युनिकेशन स्किल विषयी थोडीशी प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. सोबत येताना तुमच्याकडे तुमचं एक आयडी प्रूफ असलं पाहिजे, कुठलंही गव्हर्नमेंट आयडी प्रूफ. आणि कुठल्याही प्रकारचे डेटाबेस सोबत कॅरी करू नका. एज्युकेशनल डिटेल जे आहे हे तुमच्याकडे मार्कशीट वगैरे जे पण आहेत तुमचे एज्युकेशनल डिटेलचे मार्कशीट सोबत ठेवा. तर जो ड्राईव्ह असणार आहे पहा तर याच्यामध्ये खूप साऱ्या रिक्रुटमेंट त्यांच्याकडे होणार आहेत. म्हणजे जसं कस्टमर सर्व्हिस आहे, सर्व्हिस डेस्क आहे, टेक्निकल व्हॉइस आहे. तर फ्रेशरसाठी या सगळ्या प्रकारामध्ये रिक्रुटमेंट होणार आहेत. तर जे कॅन्डिडेटचं एज्युकेशन ग्रॅज्युएशन झालेलं आहे कुठल्याही फील्डमध्ये किंवा जर तुमचं एज्युकेशन BCA वगैरे झालेलं आहे तरी तुम्ही या ठिकाणी एलिजिबल आहे. BA, BCom किंवा BCA ज्यांचं झालेलं आहे तेही एक कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात. फ्रेशरसाठी हा ड्राईव्ह टोटली असणार आहे पहा. टोटल 50 ओपनिंग असणार आहेत. ओपनिंग पण चांगले आहेत. तुमचं रिक्रुटमेंट आणि इन्फोसिसमध्ये फ्रेशरसाठी एवढा पण हार्ड आणि फास्ट इंटरव्ह्यू होत नाही. ठीक आहे. जर तुम्ही फक्त तुमचं सेल्फ इंट्रोडक्शन त्या ठिकाणी विचारलं जाणार आहे त्याविषयी प्रॅक्टिस करा. सेल्फ इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला जेवढं फ्लुएंट, कारण हा क्वेश्चन तुमचा फिक्स आहे त्याच्यामुळे हे पाठ करा. जेवढं तुम्हाला फ्लुएंटली इन्फॉर्मेशन स्वतःला सेल्फला रिप्रेझेंट करता येईल तेवढं रिप्रेझेंट करायचा प्रयत्न करा. हा जो इंटरव्ह्यू होणार आहे पहा हा 10 जूनला आहे आणि टाइम असणार आहे 10 AM to 12 PM. ठीक आहे. लोकेशन तुम्हाला समजलंच असेल किंवा तुम्ही गुगल मॅपला जरी सर्च केलं तर तुम्हाला इझिली मिळून जाईल. इन्फोसिस फेज 1 मध्ये, कारण त्यांचे ऑलरेडी 2-3 लोकेशन आहे. तर फेज 1 सर्च करा, तुम्हाला लोकेशन मिळून जाईल. सर्व्हिस डेस्क फ्रेशरसाठी आहे पहा. जसं त्यांनी सांगितलेलं आहे वारंवार की कम्युनिकेशन स्किल्स फक्त त्यांना रिक्वायर्ड आहे. फ्रेशरसाठी इन्फोसिस मध्ये हायरिंग आहे पहा. आपण जे पण व्हिडिओ तो TCS मध्ये असू द्या किंवा विप्रो मध्ये असू द्या किंवा कॉग्निझंट मध्ये असू द्या, आपले प्रिव्हियसचे सगळे 2 ते 3 व्हिडिओ जे होते तर ते एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी होते. त्याच्यामुळे आपण फ्रेशरसाठी ही इन्फॉर्मेशन शेअर करत आहोत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ पाहून फायदा झाला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंटमध्ये सांगत चला. IT-च्या रिलेटेड आपला नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे पहा. याच्यामध्ये डेव्हलपर जे आहेत त्याच्याबद्दल माहिती येणारच आहे. ज्या मित्रांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तेही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि बेल नोटिफिकेशन पण प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजे जसा आपण व्हिडिओ शेअर करू तो व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचल. आपण शक्यतो ज्या दिवशी इंटरव्ह्यू आहे त्याच्या 1 ते 2 दिवस अगोदर व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करतच आहोत. एखाद्या वेळेस असं होतं की सेम डेला आपण व्हिडिओ शेअर करत आहोत, मग त्या दिवशी आपण एकदम मॉर्निंगला व्हिडिओ शेअर करतो. व्हिडिओला लाईक आणि शेअर करत राहा. भेटूया अशाच प्रकारच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.